बघा, महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू. हे मंत्रिमंडळामध्ये किंवा सत्तेमध्ये या गोष्टी असतात, पण या ठिकाणी पुरोगामित्व नावाचा ज्या लोकांना किडा चावलाय ते अशी मंडळी आहेत. आता ज्या लोकांना हा किडा चावतो ना, ते लोक प्रामुख्याने ह्या गोष्टी बोलतात की जगामध्ये देवच नाही, देव बघितलाच नाही कोणी, किंवा ते धर्माविषयी आपल्या टिंगल टवळग्या करणं, मजा करणं, हास्य करणं, अशा गोष्टी करतात. पण ज्या वेळेस शिवरायांचा मुद्दा येतो, गडकिल्ल्यांचा मुद्दा येतो, आता छावा चित्रपट हा महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये तो जगामध्ये पिक्चर खूप गाजला आणि ह्या छावा पिक्चरच्या फिल्मच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा इतिहास हा लोकांसमोर आला. त्यामध्ये जे दाखवलं होतं ते रिअलिस्टिक होतं, जे घडून गेलं होतं. मग आता या ठिकाणी एक मुद्दा हा आला की त्यावेळेस एक अबू आझमी नावाचा एक आमदार, लाल टोपीवाला, त्या व्यक्तीनं गुणगान म्हणा किंवा एक गाथाच त्याने गायली होती औरंगजेबाची. तो काय बोलला काय नाही तुम्हाला मला सांगायची काही गरज नाही, कारण त्या नालायक बादशहाविषयी किंवा त्या औरंगजेबाशिवाय आपल्याला काही बोलायचं काही गरज नाही. मग आता हा औरंग्या मुळात भारतामध्ये जो आपले पाये पसरून होता का होता? अहो, ज्या माणसानं स्वतःच्या बापाला कैद केलं होतं, आईवडिलाला कैद केलं, भावाला मारलं, मुलाला हकलून दिलं, फक्त का बरं? ते फक्त आणि फक्त गादीसाठी, खुर्चीसाठी. आता या ठिकाणी वारंवार बघा एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे औरंग्याची जी कबर आहे ते कबरेचे जे सुशोभीकरण उदात्तीकरण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, कारण ते कबर संभाजीनगरलाच आहे आणि ते कबर उखाडण्यावरून किंवा ते कबर उद्ध्वस्त किंवा तिथून हलवण्याबाबत ज्यावेळेस गोष्टी बोलतात त्यावेळेस मनाला दुःख या गोष्टीचं वाटतं, कारण आपलेच काही लोक त्या बाबीचं समर्थन करतात इनडायरेक्टली, दुःख वाटतं. आता 2 दिवसापूर्वी काही व्हिडिओ आले होते आणि त्यामध्ये उदयनराजे भोसले राजांचे वंशज यांची एक पोस्ट होती, त्या दरोडेखोरांची, त्या चोराची कबर उद्ध्वस्त करून टाका. त्यावरती खाली कमेंट वाचल्या, कमेंट वाचून मन सुन्न झालं त्यावेळेस, कारण त्या कमेंटमध्ये समर्थनार्थ न बोलता राजेंनी अफजल खानाची कबर का बांधली किंवा स्वराज्यामध्ये अनेक मुस्लिम मावळे होते किंवा राजे हे मुस्लिमांच्या विरोधामध्ये नव्हते, हे बोलणारी वंशावळ भरपूर होती आणि ती सगळी वंशावळ ही जाधव नावाची, मोरे नावाची, जगताप नावाची, पाटील आडनावाचे, म्हणजे जे काही आडनावं होते ना, हे आडनावं सर्व हे हिंदूंचे होते आणि महाराष्ट्रातील मराठ्यांचे म्हणा किंवा आपल्या सगळ्या लोकांचे होते. आता तुम्हाला मी काहीच फक्त आडनावं सांगितले, पण असे भरपूर नावं होते, असे भरपूर आडनावं. त्यामध्ये सर्रास महाराष्ट्रामधील मराठी मावळे म्हणतो मी या ठिकाणी, मराठी मावळे म्हणजे त्यामुळे सगळ्या जाती आल्या, त्यांचे आडनावं खाली होते. मग आता या लोकांना राजाविषयी प्रेम आहे की औरंग्याविषयी प्रेम आहे, तर हा एक मोठा महत्वाचा मुद्दा येतो. आता विषय चाललाय कबरीचा, त्यावरती एवढे लोक समर्थन करतात, पण ज्या वेळेस विषय हा अतिक्रमणाचा येतो किल्ल्यावरील, गड किल्ल्यावरील, हे गडकिल्ले ज्यावेळेस मुक्त करायचा विषय त्यावेळेस हे लोक शेपूट खाली घालून चुप बसतात. मग नेमकं तुम्हाला उदात्तीकरण करायचं कुणाचं? औरंग्याचं करायचंय, या किल्ल्यावरील अनधिकृत लोकांचं करायचंय? हा या ठिकाणी मोठा प्रश्न पडतो मित्रांनो. म्हणून तुम्हाला मी सांगितलं, त्यामध्ये याद राखा, जर औरंग्याची कबर तुम्ही हात लावला तर तुम्ही ती कबर पाडाल तर, कारण औरंग्या हा देशभक्त होता का? तो कोण होता? औरंगजेब हा एक दरोडेखोर होता, तो एक चोर होता, तो भारतामध्ये फक्त लुबाडण्यासाठी आला होता आणि तो भारतामध्ये फक्त अन्याय करण्याकरता आला होता. त्याने अनेक देवळं पाडले, त्यांनी अनेक विध्वंस केला, त्यांनी अनेक कत्तली केल्या, त्यांनी अनेक हत्या केल्या. धर्मांच्या बाबतीत तो अर्धांग किंवा आंधळा बनवून तो वावरू लागला होता भारतामध्ये. आणि त्या औरंग्याला नडला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचा छावा. फक्त ह्या दोघांमुळेच
आज महाराष्ट्रामध्ये जी अवस्था आहे ती अशी अवस्था आहे, आणि आज आपण ताठ मानेने उभे आहोत, आपल्याकडे अजून पण देवळे शाबूत आहेत, याचं कारण फक्त राजे, धाकले धनी, थोरले धनी. आणि ज्यावेळेस यांचाच मुद्दा येतो, ज्यावेळेस हाच प्रश्न येतो, त्यावेळेस आपलेच काही नतभ्रष्ट लोक त्या औरंगजेबाची बाजू घेतात. यावेळेस सगळ्यात मोठं दुःख या ठिकाणी वाटतं. ज्या कमेंट्स पाहिल्या, ज्या व्हिडिओ पाहिले, त्यामध्ये मुस्लिमापेक्षा जास्त हिंदूंचे लोक औरंगजेबाची बाजू घेतात. याहून दुर्दैव काय? हा, भलेही आपण मान्य करू ह्या सगळ्या गोष्टी ह्या राजकीय होत्या किंवा त्या लढाया झाल्या, त्यामध्ये शिवरायांनी काही धर्म मानलाच नाही. आपला या ठिकाणी विरोध कुठल्या धर्माला किंवा कुठल्या जातीला नाही, विरोध फक्त त्या प्रवृत्तीला आहे. ती औरंगजेबाची प्रवृत्ती आहे. ती प्रवृत्ती हे राष्ट्रहिताला, राष्ट्रभक्तीला किंवा एक माणूस म्हणून काळीमा फासणारी होती. आणि औरंगजेबाची जी नीतिमत्ता होती किंवा औरंगजेबाचं जे नेचर होतं, ते नेचर कधीही मानव जातीला समर्पक नव्हतं. अरे फक्त एक गोष्ट सांगा, तुम्हाला औरंगजेबाची बाजू घ्यायची, तुम्हाला औरंगजेबाचे तुम्हाला गुण गायचे आहेत, तर फक्त एक तुम्ही चांगली गोष्ट सांगा औरंगजेबामध्ये. जाजिया कर कोण आणला? औरंगजेबाने आणला. देवदेवताचे देवळ मंदिर कोण तोडले? औरंगजेबाने तोडले. अहो, स्वतःच्या बापाला मायला तुरुंगात डांबून ठेवणारा, स्वतःच्या भावाची हत्या करणारा आणि भावाचं मुंडकं आईवडिला पुढे पेश करणारा, स्वतःच्या मुलाला हाकलून देणारा, म्हणजे जो व्यक्ती कुटुंबाचा झाला नाही, जो व्यक्ती आपल्या मुलाला झाला नाही, जो व्यक्ती बापाचा मायचा झाला नाही, तो व्यक्ती कसा कुठल्या लोकांचा होईल? हा इथं मोठा प्रश्न आहे. म्हणजे फक्त एक अमुक राजा हा मुस्लिम होता म्हणून याची बाजू घेणं, किंवा फक्त आपण शिवरायांचे आहोत पालक, पाईक म्हणा किंवा भक्त म्हणा, किंवा एक आपण शिवरायांना देव मानतो म्हणा, पण या ठिकाणी फक्त एक विशिष्ट पक्षातील लोकांनी किंवा एका विशिष्ट राजकीय पार्टीच्या लोकांनी फक्त विरोध हा औरंगजेबाला केला. आणि आपल्याला त्या लोकांना विरोध करायचे आहे म्हणून त्या कबरीला किंवा त्या समाधीला सपोर्ट करायचा, ही नीतिमत्ता पूर्णपणे चुकीची आहे. आता जे पत्रकार आहेत किंवा जे काही सोशल मीडियावर लोक आहेत, जे लोक जे लिबरल, जे काँग्रेस विचाराचे आहेत, जे काँग्रेसची बाजू नेमके लावून धरतात, हेच लोक त्या कबरीचं उदात्तीकरण करतात. ही रियालिटी आहे मित्रांनो. तुम्ही जाऊन न्यूज चॅनल बघून घ्या, त्यामध्ये हेच तुम्हाला बघायला मिळेल. हा फापड पसारा पसरलेला, हा असं नालायकपणा, चावटपणा, आडाणचोटपणा हा पाहायला मिळतो. नेमकं ह्या लोकांना यातून साध्य काय करायचंय किंवा ह्या लोकांना नेमकं यातून काय सांगायचंय, हा एक मोठा प्रश्न येतो. नेमकं यांना बोलायचं काय हेच कळत नाही. आपल्याला कुठल्या मुद्द्यावर, कुठल्या विषयावर काय बोलायचंय, काय बोललं पाहिजे, हेच मुळात ह्या लोकांना कळत नाही. हेच मोठी शोकांकित आहे. म्हणून हे लोक, ह्या प्रवृत्ती ज्या आहेत, ह्या सगळ्या औरंगजेबाच्या प्रवृत्ती आहेत. मी प्रवृत्ती बोलतोय म्हणून या प्रवृत्तींना ती प्रवृत्ती आवडते. कारण बघा, आपण जसा चष्मा घालतो तसं पुढची तुम्हाला जी वस्तू दिसते, तुम्ही चष्मा लाल घाला, लाल काचाचा, तुम्हाला पुढे लाल दिसणार आहे. तुम्ही त्या औरंगजेबाचं तुम्ही उदात्तीकरण करताय, त्याला सपोर्ट करताय. तुमचा चष्मा तसाच आहे म्हणून तुम्हाला औरंगजेब वाटतो, तुम्हाला औरंगजेब हा राजा वाटतो. आमचा चष्मा तो नाही. आम्ही शिवरायांना वाचलंय, आम्ही पूर्ण इतिहास वाचलाय, आम्ही सगळ्या गोष्टी बघितल्यात, अभ्यासल्यात, म्हणून आमचं काळीज तळमळत आहे. जात, धर्म ह्या गोष्टी काहीच मॅटर करत नाही. राजेपुढे एक राजे हे एक मिशन होतं, राजे एक नेतृत्व होतं, राजे एक देव होता त्या सह्याद्रीचा, ह्या महाराष्ट्राचा आणि ह्या अखंड भारताचा. ही गोष्ट आम्ही ठासून लोकांना सांगतो. याचा आम्हाला अभिमान आहे, माज आहे या गोष्टीचा. हा माज तुम्हाला सुद्धा असला पाहिजे, हा अभिमान तुम्हाला सुद्धा असला पाहिजे. पण काही पार्टीमुळं, काही पक्षामुळं, काही राजकीय गोष्टीमुळं आता एक फॅशन बनले मित्रांनो, की देवी देवतांना शिव्या द्या आणि फेमस व्हा, देवी देवता विरोधामध्ये बोला आणि फेमस व्हा. यातच हे लोक अंमल करतात आणि आपल्या देवाला किंवा आपल्या तोंडावरती शिंतोडे उडवून घेतात. एवढं मात्र खरं आहे. तुम्हाला यामध्ये एखादा मुद्दाही आवडला असेल ना, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय, जय भीम.